नमस्कार, मी स्नेहा। आज मी तुम्हाला भेंडीची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे माझ्या पद्धतीने। सर्वप्रथम भेंडीची भाजी चांगली स्वच्छ धुवून घ्यावी, सगळं पाणी निथळून घ्यावे, पूर्ण चांगले साफ धुवून घ्यावी, पाणी निथळून घ्यावे पूर्ण। त्यानंतर चांगली पुसून घ्यावी भेंडी स्वच्छ सुती कपड्याने। त्याच्यानंतर भेंडी चांगली कापून घ्यावी। त्याच्यानंतर 2 कांदे, 1 लसूण घ्यावा, तो बारीक चॉप करावा। त्याच्यानंतर कढई गॅसवर ठेवली आता आपण तापवायला। याच्यामध्ये आपण 2 कढची ऑइल टाकू। ह्या कढईच्या मापाने आपल्याला 2 कढची ऑइल टाकायचे। ऑइल गरम झाल्यानंतर आपल्याला इथं राई और जिरा टाकायचा आहे। इथे राई जिरा चांगला तडकल्यानंतर आपण इथं कांदे आणि लसूण टाकूया कढईमध्ये। राई जिरा चांगला तडकला आहे। इथे कांदा आणि लसूण ॲड केला आहे, तो चांगला लाल करून घेऊया, भाजून घेऊया। चांगला भाजून झाला आहे बघा, इथे भाजतोय, चांगला लाल कलर येतो ह्याला। त्याच्यानंतर इथे भेंडी ॲड करायची, भेंडी टाकायची पूर्ण। भेंडीला चांगलं हलवून घ्यायचं ऑइलमध्ये। त्याच्यानंतर मसाले टाकायचे। इथे आपण मसाले टाकूया आता। 1/2 टेबलस्पून मिरची पावडर, 1/2 टेबलस्पून कांदा मसाला, 1/2 टेबलस्पून हल्दी, 1/2 टेबलस्पून धनिया पावडर। मसाले तुम्ही तुमच्या स्वादानुसार टाकू शकता। हाफ टेबलस्पून मीठ। मसाल्यांना चांगलं हलवून घेऊया, मिक्स करूया भाजीमध्ये। चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया मसाल्यांना। त्याच्यानंतर ह्याच्यावरती आपण प्लेट झाकूया भाजी शिजवायसाठी। भाजीला मधून प्लेट काढून मधून चालवायची फ्रेंड, कारण की भाजी जळू नये, खाली लागू नये। जोपर्यंत भाजी चांगली आपली शिजत नाही तोपर्यंत आपण शिजवायची आहे। मधून असे हलवत राहायची भाजीला। बघा फ्रेंड्स, किती छान भाजी झाली आहे, किती छान कलर आला आहे। बिलकुल पण चिकट नाही झालेली भेंडी, खूप छान झाली आहे, टेस्टला पण खूप छान आहे। अशीच आपण ह्याच्यावर प्लेट झाकून ठेवूया, शिजूया तिला। एक 10-15 मिनिटात होऊन जाते भेंडीची भाजी फ्रेंड, खूप वेळ नाही लागत। बघा किती छान झाली आहे। थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।